बऱ्याचदा रात्रीच्या जेवणासाठी आपण चपाती किंवा भाजी याचा कंटाळा करतो आणि खिचडी म्हटली तर मुलं खायचा कंटाळा करतात. मग नेमका पोटभरीचा असा कुठला पदार्थ तयार करायचा जो कमी वेळात सुद्धा तयार होईल? तर आज तुमच्यासोबत मी अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. इथे बघा, मी 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नेहमीच्या आपण ज्या चपात्या बनवतो तेच हे पीठ आहे. इथे बघा, आपण 1 वाटी एवढं ताक घेतलेलं आहे. तुम्ही दह्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. फक्त दही ताक दोन्हीही फार आंबट नसावेत. इथे चवीप्रमाणे मीठ, 1 चमचाभर एवढा ओवा घेतलेला आहे आणि चुटकीभर एवढा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सोडा तुम्ही नाही वापरला तरीही चालेल. ओवा सर्वात आधी हातावर घेऊन आपण चोळून घेऊया आणि या पिठामध्ये आपण हा मिक्स करून घेऊया. ओव्यामुळे आपल्या या पदार्थाला खूप छान अशी चव येईल. आता चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि घेतलेला सोडा आपण तो सुद्धा इथे घालून घेणार आहोत. सोड्यामुळे आपला हा पदार्थ हलका होणार आहे, त्यासाठी मी इथे सोड्याचा वापर करत आहे. तुम्ही नाही केला तरी देखील चालेल. घेतलेलं ताक आहे, आपण ते ताकसुद्धा या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण हळूहळू हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आता आपण ताक टाकल्यानंतर राहिलेलं हे पीठ आहे ते आपण पाण्याने भिजवणार आहोत. थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी आपल्याला इथे टाकायचं नाही. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर यामध्ये बघू शकता, आता पाणी मी इथे आता 1 वाटी एवढं पाणी टाकून झालेलं आहे. तरी आता यामधल्या पूर्ण गुठळ्या मोडल्यानंतर आणखी आपल्याला थोडं पाणी यामध्ये टाकावं लागणार आहे. तर आता इथे बघू शकता, अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. यापेक्षा जास्त पातळ करू नका. आता चमच्याने सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर असंच आपल्याला हे तयार करायचं आहे. आता दुसरीकडे तवासुद्धा मी गरम होण्यासाठी आधीच ठेवून घेतलेला होता. हा लोखंडीच तवा इथे मी वापरलेला आहे. तुम्ही नॉनस्टिक वापरला तरीही चालेल. तर आता याला तेल लावून घेऊया आपण आणि यावरच आपण आता हे धिरडे तयार करून घेणार आहोत. आता तुम्हाला यामध्ये काही भाज्या मिक्स करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही करू शकता. इथे मी हे साधे फक्त ओवा आणि मीठ टाकून तयार करत आहेत. तर बघू शकता, पूर्ण हे आपण ज्याप्रमाणे तयार केलेलं जे पीठ आहे ते एकदम सहज यावर पसरवल्या जात आहे. आता वरचा भाग छान कोरडा होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि नंतर हे उलटण्याने आपल्याला उलटून घ्यायचं आहे. अगदी सहजपणे हे निघतात, अजिबातही तुटले जात नाहीत. आणि वरून बघू शकता, छान असे हे शिजले सुद्धा आहेत. तुम्हाला कॅमेऱ्यातून पांढरे दिसत असतील तर बऱ्याचदा असं होतं की कच्चे आहेत का, तर हे कच्चे अजिबातही नाहीत. मी तुम्हाला दोन्हीही बाजू दाखवत आहेत. आणि इथे तेलाचा सुद्धा कमी वापर केलेला आहे. आता थोडं तव्यावर निघण्यासाठी आपल्याला तेवढं तेल याला लावावंच लागणार आहे. तर पूर्ण बघू शकता, हे छान असे पसरून घेतलेले आहेत आणि छान जाळीदार असे हे तयार होतात आणि हलकेसुद्धा, त्यासाठीच इथे आपण सोड्याचा वापर केलेला आहे. बघू शकता, आता हा सुद्धा मी व्यवस्थित असं धिरडे हे काढून घेणार आहे. आता तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा विदर्भात हे दुधाबरोबर खाल्ल्या जातात, दूध, तूप, साखर याबरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना एक हेल्दी पदार्थ करून देऊ शकता आणि पोटभरीचा सुद्धा करून देऊ शकता. अगदी जे काही म्हातारे व्यक्ती असतील त्यांनासुद्धा हे सहज खाता येतील एवढा हा म्हणजे पोटभरीचा पदार्थ आहे. तर आता इथे बघू शकता, हे सुद्धा मी धिरडं तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. याला धिरडे म्हटल्या जातात आणि विदर्भात आयतेसुद्धा म्हटल्या जातात. हा एक विदर्भातील शब्द आहे. तर आता हातावर सुद्धा मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे. अगदी लुसलुशीत असे तयार झालेले आहेत. तर इथे बघू शकता, आणि जाळीदारसुद्धा, फक्त हे कच्चे अजिबातही नाहीत. तर कारण ते जोपर्यंत शिजत नाहीत तोपर्यंत ते तव्यापासून वेगळेच होत नाहीत. तर आता इथे हातावर सुद्धा मी तुम्हाला याला छान असं म्हणजे हे करून दाखवत आहे, चुरगडून. तर इथे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे पोटभरीचा तुम्ही मुलांना नाश्ता किंवा रात्रीचं जेवणातसुद्धा हा पदार्थ तयार करून देऊ शकता. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.